नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या प्रयोगशाळेमध्ये. आधुनिक कृषी यंत्रांचं माहेरघर आहे, जिथं पॉवर टिलर, पॉवर विडर, रोटावेटर, ब्रश कटर सर्वच अवजारे तुम्हाला या ठिकाणी मिळतात. तर आज आपण बघणार आहोत 7 HP पॉवर विडर रोटावेटर. तर ही जी मशीन आहे त्या मशीनला काय काय अवजार येतात, काय काय काम करते, तर ही संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात. तर शेतकरी बंधूंनो, सर्वच कामे करणारा असा 7 HP ऑल इन वन पॉवर विडर रोटावेटर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी लॉन्च करण्यात आलेला आहे. तर या मशीनला 2 फॉरवर्ड गिअर आहेत, 1 रिव्हर्स गिअर आहेत. आता याला पाठीमागे आपण कोळपणी यंत्र जोडलंय, जे की सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद, मूग, गहू सर्वच पिकांच्या कोळपणी डवरणीसाठी उपयुक्त आहे. तर पेरणीच्या साईजनुसार 2 चाकांमधलं आणि पाठीमागच्या 2 कोळप्यांमधलं अंतर कमी जास्त करून कोळपणी डवरणी करू शकता. याला शेतात काम करताना रबरी टायरच्या ऐवजी लोखंडी टायर देखील तुम्ही लावून कोळपणी डवरणीचं काम तुम्ही करू शकताय. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या पॉवर विडरचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता. तर या ठिकाणी आता याचं आपण ऑपरेटिंग बघूयात, काय काय अटॅचमेंट भेटतात ते बघूयात. सागर हां सागर बोलवून घे जरा. तर याच्यासोबत तुम्हाला रोटावेटर 3.5 फूट रुंदीचा आहे 32 ब्लेडचा. त्यानंतर 3 फणी मोगडा, पास, वखर, कुळव, रेझर, कोळपे, डवरे, दुंडे आणि लोखंडी चाके सर्व अवजारे मिळतात. थांबा कमी कर, बंद कर म्हणलं, बंद कर. तर सुरुवातीपासून आता चालू करताना हे कर. आता सुरुवातीला हे जे मशीन आहे याला ऑन ऑफचं बटन तुम्हाला इकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे रेस तुम्हाला हातामध्येच आहे. तो रिव्हर्स क्लच आहे, हा इकडे आपला फॉरवर्ड क्लच आहे. गिअर शिफ्टिंगमध्ये 3 गिअर याला दिलेत तुम्हाला, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्पीडसाठी ॲडजस्ट करू शकता. हँडलची उंची कमी जास्त करता येते. या मशीनला 2 फॉरवर्ड गिअर आहेत आणि 1 रिव्हर्स गिअर आहे. तर एक फास्ट आहे, 1 स्लो आणि 1 न्यूट्रल आहे. तर याला जे आपण अवजारे पाठीमागे दिलेत त्या अवजारात हे कोळपणी यंत्र वर कर जरा. आता हे जे कोळपणी यंत्र आहे हे सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद, मूग टेकाखाली सर्वच पिकांच्या कोळपणी डवरण्यासाठी उपयुक्त आहे. तर जशी तुमची पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही 2 फणांमधलं अंतर कमी जास्त करू शकता. वेगवेगळ्या साईजच्या पासा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. पाठीमागं बॅलन्सिंग व्हील असल्यामुळे दिवसभर जरी एक माणूस चालवायचं म्हणलं तरी त्यांच्या हातावर वगैरे बिलकुल लोड येत नाही. अशी सिस्टीम किंवा डिझाईन आपण जे आहे ती या ठिकाणी केलेली आहे. तर आता हे 7 HP 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिनचं हे मशीन आहे. तर लोखंडी चाकाने अवजार जे आहेत ते अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीचे आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवल्यामुळं अतिशय हेवी क्वालिटीची अवजारं तुम्हाला त्या ठिकाणी बनवून मिळत आहेत. तर हे अवजारं काय काय याच्यासोबत मिळतात ते आपण एकदा बघून घेऊयात. तर आता हे सर्वप्रथम आपण हे 3.5 फूट रुंदीचा 32 ब्लेडचा ॲडजस्टेबल रोटावेटर याच्यासोबत तुम्हाला मिळतोय, ज्याची जी रुंदी आहे ती 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट असं तुम्ही कमी जास्त करता येते. चाकाच्या जागेवर बसतो हा सेंट्रल रोटरी आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर याची रुंदी तुम्हाला ॲडजस्टेबल आहे. जे काय तुमचे फळबागा असतील किंवा पिकं असतील त्याच्यामध्ये डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी, सीताफळ अशा वेगवेगळ्या फळबागेमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता रोटावेटर साहाय्याने अंतर मशागत. तसेच तुम्हाला ऊस किंवा हळद, केळी, तुमचं कापूस, तूर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रोटावेटर साहाय्याने मशागत करता येतात. हे रोटर आपण फक्त दाखवण्यासाठी समोर लावून ठेवलेत. हे चाकाच्या जागेवर बसतात कारण हा सेंट्रल रोटरी पॉवर विडर आहे. त्याच्यानंतर हे 3 फणी मोगडा आहे, कापूस, तूरमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे कोळपणी यंत्र आहे. हे कोळपणी यंत्र आता आपण त्याची माहिती बघितली, जे की ॲडजस्टेबल आहे. तर दिवसभरात 10 ते 15 मजुरांचं काम फक्त या एका कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही फक्त एकाच माणसाच्या साहाय्यानं करू शकता. एका दिवसात तुम्ही 5 ते 7 एकर कोळपणी या पॉवर विडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकताय. तर तुम्हाला अतिशय उपयुक्त असं हे मशीन आहे. आता खाली वखर आहे. वखरचा वापर तुम्ही कापूस, तूर वखरणी असेल किंवा बाकीचे जे काही पिकं असतील त्याच्यामध्ये वखरणीसाठी करू शकता. बागेमध्ये पण तुम्ही त्याचा वापर करू शकता. कापूस, तूर वखरणी असेल किंवा ऊसात जरी तुम्हाला मोगडापाळी करायची असेल तर वापर करू शकता. त्याच्यानंतर रेझरचं अटॅचमेंट आहे, जे सरी काढण्यासाठी, भर लावण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर हे सगळे अवजार चालवण्यासाठी तुम्हाला लोखंडी चाकं असणं आवश्यक आहे, जे काळ्या रंगात तुम्हाला ग्रीप धरून चालतात. तर हे लोखंडी चाके देखील आम्ही स्वतः बनवतो. तर हे लोखंडी चाकांचं वजन आणि कंपनीचं टायरचं वजन जर बघितलं तर कंपनीची जी चाकं लोखंडी आपल्याला हे सोबत येतात ते अवजार आम्ही देत नाहीत. आम्ही अवजार आणि लोखंडी चाकं जे आहेत ते स्वतः बनवतो. त्याच्यामुळे मजबूत, हेवी आणि आपल्या वेगवेगळ्या भागात जसे चालतील किंवा शेतकरी बांधवांना जसे गरजेचे त्या पद्धतीने आपण अवजार या ठिकाणी बनवून देतोय. तर हे आपण स्वतः आपल्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे ही जी आपली कंपनी या ठिकाणी आपण स्वतः बनवतो. त्याच्यामुळं तुम्ही ज्या भागात पण असाल
म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आपल्याकडे शेतकरी बांधव येतात. आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता कोळपणी यंत्र आहे. कोळपणी यंत्राचा काय विषय आहे की आता साताऱ्याकडे तुमची 11 इंचाची पेरणी, पुण्या भागात बघितलं तर 9 इंचाची पेरणी, तुमचं लातूर साईड जाल तुम्ही तर 18 इंचाची पेरणी, विदर्भ साईडला तिकडं यवतमाळ, बुलढाणा किंवा धुळे, जालना ह्या भागात तुमच्या 18 ते 22 इंचाच्या आसपास पेरणी आहे. सांगलीकडे 15 इंचाची पेरणी. तर अशा वेगवेगळ्या भागात जर आपण बघितलं पेरणी वेगवेगळ्या साईजची, त्याच्यामुळे कोळपणी यंत्र जे आपण बनवतो ते पूर्ण त्या भागात जसं चालेल त्या हिशोबाने आपण कोळपणी यंत्र बनवतोय किंवा बाकी अवजारं त्या भागात चालतील अशा हिशोबाने बनवून देतोय. तर आता पॉवर विडर ह्याला 1 तासाला 1.5 लिटर पेट्रोल लागतंय. 1 एकराला जर म्हणाल तर 1.5 लिटर पेट्रोलमध्ये तुम्ही कोळपणी किंवा वखरणीचं काम 1 एकराचं करू शकता. तर असं जे हे पॉवर विडर आहे. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणाहूनच का खरेदी करायचा, तर आपल्याकडे तुम्ही जी पण वस्तू खरेदी करताल त्या वस्तूचे संपूर्ण स्पेअर पार्ट जे आहेत ते आपल्याकडे कधीही तुम्ही मागितले तर ते स्पेअर पार्ट मिळतात. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, माल विकून लोक मोकळे होतात पण स्पेअर पार्ट वगैरे भेटत नाहीत, सर्व्हिस व्यवस्थित भेटत नाही. तर ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी आपल्याकडे होत नाही आहेत. आणि ज्या आता कंपनी ज्या अवजार लाईट वेट येतात किंवा व्यवस्थित चालत नाही कडक जमिनीत, तर ते अवजार पण आम्ही स्वतः बनवतो. आता शासकीय सबसिडीज मशीन पात्र असल्यामुळं गव्हर्नमेंट शासनाची काही सबसिडी त्याची देखील तुम्ही लाभ या पॉवर विडरसाठी तुम्ही घेऊ शकता. प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा. आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधल्यास याची तुम्हाला संपूर्ण माहिती घर बसल्या त्या ठिकाणी येऊन जाईल. 96 99 100 225 9699100225. त्याच्यानंतर 95 61 26 72 25. तर हा एक नंबर आहे 9561267225. आणि वरचा जो नंबर आहे तो 96 99 100 225. हा पण नंबर तुम्ही त्याचा पण लाभ घेऊ शकता. घर बसल्या व्हॉट्सअपवर याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हर देखील तुम्हाला घरपोच मिळते. तर कापूस, तूर, वखरणी, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, कोळपणी, फळबागेची आंतरमशागत या पॉवर विडरच्या माध्यमातून करू शकता. तर सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा. ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क साधा. प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या, कारण लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना देत असतोय. कुठल्याही शेतकरी येऊ द्या, प्रत्येक जी मशीन पाहिजे त्याचा लाईव्ह डेमो आपण या ठिकाणी त्यांना चालवायला देतो. जे ते आपण पण चालवून दाखवतो, त्यांना पण चालवायला देतो. आणि त्यांना जसं काही ह्याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे असतील किंवा अवजार त्यांच्या पद्धतीने बनवून पाहिजे असतील तर तसे देखील आपण अवजार बनवून त्यांना देतोय. तर धन्यवाद. जय जवान जय किसान.